बोंदो अशोक खरात आज 8व्या गुन्ह्यात न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल। 7व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आज 8व्या गुन्ह्यात एसआयटीकडे त्याचा ताबा सुपूर्द केला जाईल। महिलांवरील लैंगिक शोषण आणि जादूटोणा प्रकरणातील आणखी एका गंभीर गुन्ह्यात खरातला आज कोर्टासमोर उभं केलं जाणार आहे। अशोक खरातच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटी जोरदार युक्तिवाद करणार आहे। 8व्या गुन्ह्यातही महिलेवरील लैंगिक अत्याचाराचे आरोप असल्यानं तपास यंत्रणांची भूमिका महत्त्वाची आहे। एसआयटीकडून पुढील पुरावे, गुन्हेगारक पदार्थ आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी अपेक्षित आहे। 8व्या गुन्ह्यात न्यायालय काय निर्णय देतो याकडे तपासाची पुढची दिशा ठरेल। अशोक खरातला आज 8व्या गुन्ह्यात कोर्टात हजर केलं जाईल। काल 7व्या गुन्ह्यासंदर्भात त्याच्यावर सुनावणी झाली होती, ज्यात त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली गेली। आज 8व्या गुन्ह्यात बोंदो अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाईल। 7व्या गुन्ह्यामध्ये काल त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि आज 8व्या गुन्ह्यात ताबा घेण्यासाठी एसआयटी कोर्टात काय युक्तिवाद करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पोलीस या कोठडीसाठी एसआयटी आज कोर्टासमोर अनेक महत्त्वाच्या बाबी मांडतील। गुन्हेगारक औषधाचा मुद्दा आहे, अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचा मुद्दा आहे, त्याचबरोबर अनेकांना त्यांना आर्थिकदृष्ट्याही गंडवलंय, त्या सगळ्या संदर्भातला जो पुरावा आहे, जी काही महत्त्वाची कागदपत्र हाती लागली आहेत ती आज एसआयटीचे कार्यकर्ते कर्मचारी आज कोर्टात मांडतील आणि त्यानंतरच कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अशोक खरातला आज 8व्या गुन्ह्यामध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। काल 7व्या गुन्ह्यात त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे आणि आजच्या 8व्या गुन्ह्यात त्याला काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल।